आज जब पूरी दुनिया भारत की आर्थिक क्षमता को पहचानने लगी है, आज दुनिया तेज गति से आगे बढ़ने वाले देश के रूप में देख रही है। 2014 मध्ये अर्थव्यवस्थेत जगात 10व्या क्रमांकावर असलेला भारत आज जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय। हा केवळ आकड्यांचा प्रवास नाही, तर जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणाऱ्या निर्णायक भूमिकेचा प्रवास आहे। जीएसटीच्या सुरुवातीच्या काळात मासिक संकलन 85 ते 95 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान होतं। आज आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हे संकलन विक्रमी 22 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय। 2025 मध्ये यूपीआय वर 228 अब्जांहून अधिक व्यवहार नोंदवले गेले। मेक इन इंडिया, पीएलआय योजना आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे भारत परकीय गुंतवणूकदारांची पसंती बनलाय। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतात विक्रमी 94.5 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे। स्टार्टअप इंडियाने देशातील तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे। महिलांना ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी येते टू क्रिएट समथिंग, टू डेव्हलप समथिंग, टू मॅन्युफॅक्चर समथिंग। अशा प्रोग्राम्समुळे आपल्याकडे ती ऑपॉर्च्युनिटीज पुढून येते। आज भारताने जगात तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। आज भारताचा जीडीपी $4 ट्रिलियन उंबरठ्यावर पोहोचलाय। गेल्या 12 वर्षात भारताने विकासाचं एक नवं मॉडेल जगासमोर मांडलं। म्हणूनच $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य असो किंवा विकसित भारत 2047चं स्वप्न, भारत आता केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती वेगाने साकारही करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।